उजनी जलाशय में मछली व्यवसाय से जुड़े सोलापुर, पुणे और नगर जिले के हजारों मछुआरों ने बुधवार को जिलाधिकारी कार्यालय के सामने ठिया आंदोलन किया। मछुआरों का कहना है कि उजनी जलाशय के निर्माण के लिए उनकी जमीनें गईं और अब मछली व्यवसाय ही उनकी आजीविका का मुख्य साधन है। प्रशासन द्वारा मछली पकड़ने के लिए नया टेंडर निकालने की प्रक्रिया शुरू किए जाने का मछुआरों ने विरोध किया है। मछुआरों की मांग है कि मछली व्यवसाय का अधिकार स्थानीय मछुआरों को ही दिया जाए और टेंडर प्रक्रिया तुरंत रोकी जाए। उनका कहना है कि व्यवसाय बंद होने से हजारों परिवारों की रोजी रोटी और बच्चों की पढ़ाई प्रभावित होगी। मी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आणि आमच्या उजनी धरणावर हा सौर ऊर्जा प्रकल्प जलसंपदा विभागाने राबवलेला आहे 14,976 कोटीचा। आणि दुसरा विषय असा केला की त्यांना मासेमारीचा खाजगी ठेका टेंडर प्रक्रिया चालू केलेली आहे। त्याची उद्या त्याचं बिड ओपनिंग आहे ही टेंडरिंग। तर आम्हाला आमचा ह्याच्यासाठी संपूर्ण उजनी धरणाच्या परिसरातील अख्ख्या सर्व मच्छीमारांकडून कडकडून विरोध आहे। आणि ही जर ह्याच्यावर जर ह्यांना ठेक्याची आणि सौर ऊर्जा प्रकल्पाची प्रक्रिया राबवली नाही तर ह्याच्यापेक्षा आक्रमक आम्ही अजून पुढचे आंदोलन करणार आहोत। किती मच्छीमार आहेत त्या उजनी प्रकल्प? तुम्ही आता इथं समोर बघताय, आता इथं आले जवळजवळ 4-5 हजार लोक तर आताच उपस्थित आहेत। म्हणजे कुटुंबातील 2-2 माणसं फक्त आहेत। ज्या वेळेस आक्रमक परिस्थिती तयार होईल त्यावेळेस जलसंपदा खात्याला दार लावून बसावं लागेल। म्हणजे एवढा मोठा परिसर आहे, 160 किलोमीटरचा परिघ आहे उजनी धरणाचा। आणि त्याच्यात हजारो लाखो मच्छीमारांचा परपंच चालतो, त्याच्या उपजीविका चालते। आणि 2000 मला वाटतं 30-32 वर्ष झालं ह्या जलसंपदाकडे उजनी धरणाचं मत्स्य विभागाकडून हस्तांतर करून घेतलं यांना। बांगलादेशींची घुसखोरी झाली म्हणून तेव्हापासून ह्याच्यात एक मच्छीबीज सोडलं नाही ह्या खात्याकडनं। स्वर्गीय आदरणीय अजितदादांनी गेल्या 3 वर्षापासून 2-2 कोटी रुपयाचा आम्हाला आपला नियोजन समिती मार्फत आम्हाला 2-2 कोटीचा निधी दिला। आणि त्याच्यामुळे आता चांगल्या प्रकारे लोकांचा व्यवसाय चाललेला आहे। राज्यात अग्रगण्य समजलं जाणार आहे आमचं उजनी धरण आहे। याचा मासा परदेशात जातो, अख्ख्या राज्यात याचा मासा पुरवठा केला जातो। आणि वेळोवेळी या शासनाचे कारण नसताना मच्छीमारांची पिळवणूक न करण्याची आणि विशेष म्हणजे जे भूमिपुत्र आहेत लोकांचे तिथे जे भूमिपुत्र आहेत ते मासेमारी व्यवसाय करणार आहेत, 80% लोकांना आमच्या तिथं शेतीच नाही, भूमिहीन लोक आहेत ती। आणि मग माशासाठी जर तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी जर मच्छीमारासाठी पाणी साठ्यासाठी जर जमीन संपादन करून दिली असेल तर बाहेरून येणाऱ्या खाजगी भांडवलदाराला त्याचा उपभोग घेण्यासाठी दिला नाही ना। पाण्यासाठी, इंडस्ट्रियल एरियासाठी आणि शेतीसाठी पाणी पुरवठा करायचं त्यांचं काम आहे। त्यांचं बाहेर खाजगी ठेका काढायचं नाही, त्यासाठी सेपरेट मंत्रालय आहे ना। मत्स्य विभाग आमचा सेपरेट आहे, त्यांच्याकडनं काही काढून हे नितेश राणे साहेबांच्या त्यांच्या अंडरमध्ये येत नाही। जलसंपदा खात्याकडे ही धरण असल्यामुळे त्यांचा पती मत्स्य व्यवसाय खात्याचे मंत्री आहेत। आणि वारंवार आम्ही मागणी केली की मत्स्य विभागाकडे ते ह्याचं हस्तांतर करा। 3 वेळा ह्या खात्यातील काही लोकांनी अधिकाऱ्यांनी त्याचं पत्र पाठवलेले आहेत, पण ह्याच्यावर निर्णय घेतला जात नाही। 14,000 कोटीचं जे प्रोजेक्ट आहे 14,900 कोटी 76 कोटीचा कोण मंजूर केले? म्हणजे ऊर्जा मंत्रालयाचे देवेंद्र फडणवीस हो, ऊर्जा मंत्रालयामार्फतच येतं। आणि नॉमिनल किमती 1 रुपया किमतीवरही मोठे प्रकल्प दिले जातात। आणि जर तो प्रकल्प झाला, मुळातच 30,000 हेक्टरचं धरण आहे, त्यात 70% पाणी हे ऑलरेडी प्रत्येक वर्षी कमी होतं, राहतं 30% पाणी। 30% 10,000 हेक्टर मध्ये जिथं पाणी स्टॉक शिल्लक राहतो त्याच्यावर तो प्लेट टाकले जाणार। आणि साईडची थोडीफार राहिलेली जागा सुद्धा एक्वायर करणार ती लोक। आमच्या मच्छीमारांनी जायचं कुठं, मासेमारी करायची कुठं? त्याच्यामुळे रेडिएशन सारखे गंभीर आजार तयार होतील, कॅन्सर सारखे आजार तयार होतील, पाण्याची गटरगंगा होऊन जाईल आणि रोगराई इतकी पसरेल की त्या परिसरात अख्खी दुर्गंधी सुटून जाईल आणि माशाचं उत्पादन होणार नाही, उत्पत्ती नॅचरली माशांची होणार नाही। पूर्ण सगळी वाट लागून झाली। सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, नगर जिल्हा या जिल्ह्यांचे सगळे पाण्यापासून सगळे विल्हेवाट लावण्याचा घाट घातलेला आहे। बोर्ड आहे तुमच्या याच्यामध्ये सहकारी आणले, अजितदादा तुम्ही परत या, तुमची गरज आहे। मग तुम्हाला आम्ही सांगितलं ना की 3 वर्ष त्यांना मला 2-2 कोटीचा निधी दिला कोण? अजितदादांनी। हा, आणि तिथल्या मच्छीमारांवर असं खाजगी ठेकेदारी किंवा असल्या प्रकारचे प्रकल्प कधीच काही होऊ दिले नाहीत। मुडीत काढले ज्यावेळेस आले त्यावेळी दादांनी। सुनेत्र वहिनींना निवेदन दिलेलं आहे, त्यांना आम्हाला ह्या प्रक्रियेला वेळ नाही, आम्ही वहिनींना भेटा। यांना जर ही आता प्रक्रिया रद्द नाही केली
तर वहिनींना भेटायला मी मुंबईला जाऊन त्याचा पाठपुरावा करणार आहे. मॅडम, इकडे तुम्ही या. हे उजनी धरण झाल्यापासून जवळजवळ 30 वर्ष उजनीमध्ये मच्छीबीज नव्हतं. आमच्या पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारींची वेळ आली होती आणि अशी असताना आदरणीय अजितदादांच्या हे लक्षात आलं आणि आदरणीय अजितदादांनी पुणे जिल्हा डीपीटीसीतून जिल्हा नियोजन समितीमधून जवळजवळ गेले 3 वर्ष झालं प्रत्येक वर्षी 2 कोटी मच्छीबीज हे उजनीमध्ये सोडत आहेत. आता कुठं आमच्या मच्छीमारावर चांगले दिवस येत आहेत. आमची मुलं बाळ कुठेतरी चांगल्या शिक्षणासाठी आम्ही जात आहोत, घरदार व्यवस्थित बांधण्याचा प्रयत्न करत आहोत. तोपर्यंतच हे शासनाने आमच्या पोटावर पाय देण्याचं काम चालू केलं आहे. आमच्या तोंडातून घास काढून घेण्याचं हे काम करत आहेत. आम्ही आज अर्धी भाकरी खात आहोत, परंतु ही अर्धी भाकरी ही आमच्या हक्काची असून आज ते काढून घेत आहेत. आणि आपण आज या ठिकाणी बघत आहोत की आज हे महिला आणि पुरुष बांधवांसकट आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आणि आता हा जर प्रकल्प रद्द झाला नाही, सौर ऊर्जा प्रकल्प आणि खासगी ठेका रद्द झाला नाही, तर आमचा पवित्र हा मंत्रालयापर्यंत आम्ही मोर्चा नेणार आहोत. आंदोलन में बड़ी संख्या में महिला और पुरुष मछुआरे शामिल हुए। संगठन ने प्रशासन से तत्काल उनकी मांगों पर सकारात्मक निर्णय लेने की अपील की है। सोलापुर से ज्येष्ठ पत्रकार शाहजहां अता की रिपोर्ट।